की इथले राजकीय पक्ष जे आहेत हे राजकीय पक्ष आदिवासी समूहाला फक्त आरक्षित मतदारसंघामध्येच उमेदवारी म्हणून त्या ठिकाणी कोणतात आणि आपले स्वतःचे असणारे पिट्टू जे आहेत ते निवडून आणतात आणि आदिवासीचं विकास जो झाला पाहिजे तो विकास आपल्याला झालेला त्या ठिकाणी दिसत नाही। आदिवासी आरक्षित मतदारसंघ जे आहेत त्या आदिवासी आरक्षित मतदारसंघाबरोबरच काही जनरल मतदार जे आहेत त्या जनरल मतदारसंघामध्ये सुद्धा आदिवासींची उमेदवारी आपण दिली पाहिजे। कारण का आदिवासी एरियामध्ये दोन भाग आहेत, एक TP भाग म्हणजे ट्रायबल सब प्लॅन आपण ज्याला म्हणतो तो एक भाग आहे आणि एक असणारा OTP एरिया आहे म्हणजे आउटसाईड ट्रायबल प्लॅन असं जे आहे। तेव्हा आउटसाईड ट्रायबल प्लॅनचा जो आदिवासी आहे त्याचं प्रतिनिधित्व कधीच या ठिकाणी होत नाही आणि त्यांचं असणारं प्रतिनिधित्व आपण केलं पाहिजे असाही निर्णय या ठिकाणी झाला।